माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र कुळवैवाट शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 27 एक अत्यंत चांगलं विधेयक या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तसं पाहिलं तर अध्यक्ष महोदय, या विधेयकामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक दिलासा या 27 नंबरच्या विधेयकाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार. माननीय मंत्री महोदयांनी मांडण्याच्या विधेयक मांडताबरोबरच काही विषय या ठिकाणी स्पष्ट केले. जो विषय माननीय भास्करराव जाधवांच्या मनातला आहे तो विषय माझ्याही मनामध्ये आहे. आवाक्याबाहेरची परिस्थिती निर्माण झाली तर आणि त्यानंतर मग विषय माननीय मंत्री महोदयाने सोडून दिला. याचा अर्थ सभागृहाने किंवा आपण काय घ्यायचा अध्यक्ष महोदय, मी काही उदाहरणं आपल्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल. मला जो यातला अर्थ स्पष्टपणे कळतो तो सोयीचा अर्थ शासनाला प्रत्येक प्रमाण याच्यामध्ये घेता येणं शक्य आहे. आता जालना नांदेड हा समृद्धी मार्ग, नवीन प्रस्तावित झालेला समृद्धी मार्ग, या मार्गाच्या संदर्भामध्ये मूल्यांकनाचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस आपण साधारणतः मूल्यांकन कसं करतो की मागच्या 3 वर्षाचा विक्रीचा व्यवहार, मागच्या 3 वर्षाची परिस्थिती, खरेदी विक्रीचे व्यवहार. दुर्दैवाने अध्यक्ष महाराज, त्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने की तत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोनासारखी महामारी आपल्या राज्यामध्ये आली आणि 3 वर्ष कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार त्यामध्ये झाले नाहीत. ही त्या शेतकऱ्यांची चूक आहे का अध्यक्ष महोदय? आवाक्या बाहेरची परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली असा मी अर्थ समजतो. भास्कररावजी, आवाक्या बाहेरची परिस्थिती निर्माण झाली असं मी समजतो. मग आवाक्या बाहेरची परिस्थिती निर्माण झालेली त्या काळात होती, हजारो माणसं मेले असतील, तर निश्चितपणे अशा लोकाला, अशा शेतकऱ्याला त्या आवाक्या बाहेरच्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे ते शेतकरी लाभार्थी होऊ शकतात का? किंवा तत्कालीन तेवढा एक नेम बाजूला सरून आत्ताची परिस्थिती किंवा आत्ताची रजिस्ट्री ही आवाक्या बाहेरची परिस्थिती असल्यामुळं आत्ताची रजिस्ट्री ग्राह्य धरता येईल का, हा एक प्रश्न आहे. माननीय दिलीपजी राठी यांच्या नेतृत्वामध्ये गेली वर्ष, 1.5 वर्ष ही आंदोलन सुरू आहे. ही सुद्धा आवाक्या बाहेरची परिस्थिती झालेली. त्यामुळं त्या लोकांना या परिस्थितीचा निश्चितपणे फायदा या संदर्भातला झाला पाहिजे. ही माझी आग्रहाची विनंती की आवाक्या बाहेरची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस नागपूर मुंबई हा आपण समृद्धी मार्ग तयार करतो त्यावेळेस अनेक नवनगर, अनेक स्मार्ट सिटी या संदर्भातलं आरक्षण त्या जमिनीवरती, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती टाकलं गेलं. जांभोडी असेल, पानशेंद्र असेल, मुंडेवाडी असेल किंवा या सर्व गावामध्ये हे आरक्षण टाकलं गेलं. अध्यक्ष महाराज, नवनिर्माण तर काही आता होणारच नाही, नवीन शहर काही होणार नाही. परंतु आता त्या ठिकाणी हे आरक्षण पडल्यामुळं एक तर खरेदी विक्रीचे व्यवहार तिथल्या शेतकऱ्याला करता येत नाहीत, उद्योग टाकता येत नाही, शहराच्या आजूबाजूच्या जमिनीत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे MSRDCने त्यावर आरक्षण टाकलेलं आहे, एक तर त्या जमिनी घ्या किंवा त्या जमिनी मोकळ्या करून टाका. त्यामुळे ही परिस्थिती सुद्धा आवाक्या बाहेरची परिस्थिती आहे असं गृहीत धरून त्या शेतकऱ्याला त्याच ठिकाणी निश्चितपणे न्याय देण्याच्या बाजूने प्रयत्न केला पाहिजे. आपण हे सांगितलं, जो 2005चा कायदा, 2016चा कायदा, त्यानंतर आपण सुप्रीम तांत्रिक सुधारणा आपण या ठिकाणी करतो, हे मान्य आहे आम्हाला, बिलकुल चांगली सुधारणा आहे. पण हे सांगत असताना आपण हेही बोललात किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकाल असे आहेत किंवा त्यांनी एकदा जमीन संपादित केली किंवा त्या जमिनीवर
नवनिर्माण करायचं म्हणून आरक्षण टाकलं तर ती जमीन परत करता येणार नाही अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे का विधानसभा सुप्रीम आहे? आम्ही करतो ते कायदे सुप्रीम आहेत. आम्ही जो कायदा या राज्यात करू तो कायदा सुप्रीम आहे. आणि त्यामुळे इथला जो कायदा आहे सुप्रीम कोर्टाने काही सांगून दे अध्यक्ष महोदय, परंतु जो कायदा आम्ही कायदेमंडळ निर्माण करतं, हा कायदेमंडळाने निर्माण केलेला कायदा निश्चितपणे शेतकऱ्यांचा हिताचा असला पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे ज्या काही जमिनीवर आपण आरक्षण टाकलं गेलेलं आहे किंवा टाकणार आहोत तर त्या सर्व लोकांना विहित मुदतीच्या आतमध्ये आपण जर ते केलं नाही तर माझी आपल्याला विनंती राहील की त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्या जमिनी परत केल्या पाहिजेत. नवनिर्माणाच्या माध्यमातून या अशा बाबतीमध्ये निश्चितपणे जो निर्णय या ठिकाणी होतो तोही सुद्धा रद्द झाला पाहिजे. मी माननीय मंत्री महोदयाचं अभिनंदन करेन की 40 फूट नजराना आपण अत्यंत किरकोळ बाब होती परंतु ती कोणी आणली नाही. माननीय मंत्री महोदय या राज्यामध्ये महसूल मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं माननीय बावनकुळे साहेब काम करतात, खरंच कौतुकास्पद त्यांचं या ठिकाणी काम आहे. अनेक चांगले निर्णय जमिनीच्या बाबतीमध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्या अलीकडच्या या वर्षभराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी घेतले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना अशाच प्रकारचे निर्णय त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे या मताचं मी. आपण जे काही विधेयक आज चर्चेसाठी घेतलेले अध्यक्ष महोदय, हे फक्त कागदावरचे कायदे बदलणारा नाही अध्यक्ष महाराज. हे तर महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना या भविष्याचा निर्णय घेणारा विधेयक आहे. त्यामुळे निश्चितपणे या विधेयकाचं अध्यक्ष महोदय मी स्वागत करतो. जमीन ही केवळ मालमत्ता नाही अध्यक्ष महोदय. शेतकऱ्याला फक्त जमीन 2 एकर 5 एकर ही त्याची मालमत्ता नाही, ती शेतकऱ्यांची ओळख आहे अध्यक्ष महोदय. जमीन त्यांच्या बापदादाची ओळख आहे, आजोबांची ओळख आहे, स्वतःची ओळख आहे. जमीन ही त्याचा सन्मान आहे अध्यक्ष महोदय. कुटुंबाचा आधार आहे अध्यक्ष महोदय जमीन. आणि त्या जमिनीच्या बाबतीमध्ये कायदे करत असताना निश्चितपणे अत्यंत काळजीपूर्वक कायदे आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे. कोणाची ओळख, कोणाचा सन्मान, कोणाचा कुटुंबाचा आधार अशा पद्धतीने आपल्याला सहज हिरावून घेता येणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा कायदा करत असताना किंवा हे कायदे करत असताना निश्चितपणे तो शेतकरी, जो कुटुंबाचा आधार आहे, त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अत्यंत बारकाईने विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या विधेयकाचे अत्यंत महत्त्व या ठिकाणी आहेत की महाराष्ट्र कुळू व शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 हे जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये निश्चितपणे खूप पारदर्शकता यामध्ये आणलेली आहे. भाडे कराराच्या बाबतीमध्ये हक्क आणि शेती व्यवस्थापनाशी थेट संबंधित हे विधेयक या ठिकाणी अध्यक्ष महोदय याही बाबतीमध्ये अत्यंत बारकाईने विचार यामध्ये केलेला या ठिकाणी निश्चितपणे जाणवतो अध्यक्ष महाराज. राज्यातील शेतकऱ्याला कायदेशीर संरक्षण या विधेयकाच्या माध्यमातून मिळणार आहे. पारदर्शकता आणि स्थैर्य देण्याची मोठी संधी या विधेयकाच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे. बदलत्या काळामध्ये जमिनी कायदे अद्ययावत करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. आणि ती असली पाहिजे. नक्की जे अनुभव आपल्याला येतात बदल करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे हा बदल सुद्धा आम्हाला सभागृहाला मान्य असलाच पाहिजे. या विधेयकाचे सगळ्यात माजू अध्यक्ष महोदय जमिनीचे हक्क स्पष्ट करण्याचा प्रयत्न यामध्ये आहे. या विधेयकामुळे जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक होतील अशी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यास यातून मदत होणार आहे. पण या विधेयकात एक चिंता निश्चितपणे वाटते अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्ट संरक्षण या विधेयकामध्ये आहे का हे मंत्री महोदयांनी आम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी सुधारणा करत असताना अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांचे हित बाधित होणार नाही का हाही विचार यामध्ये केला पाहिजे. याची हमी यामध्ये आहे का हेही आम्हाला सांगितलं पाहिजे. मोठी गुंतवणूकदार करणारे लोक जे आहेत, जे कॉर्पोरेटर जमिनीत जे कमी जमिनी बळकवणार आहेत त्यांचं हित तर यामध्ये नाही ना, हाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तेव्हा निश्चितपणे मला पूर्णपणे खात्री अध्यक्ष महोदय हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं निश्चितपणे या ठिकाणी असणार. त्यामुळे या विधेयकाचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो.
जे काही प्रश्न आम्ही या ठिकाणी उपस्थित केले त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला निश्चितपणे मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या विधेयकाचं मी स्वागत करतो. धन्यवाद.